नमस्कार आणि स्वागत. तुम्ही रेडिओ उडान आयकता. हांव सुकन्या स्वाती, मुंबईक एक ग्राफिक डिझाईन कंपनी चलयता. तुमचे खातीर हांव ही संभाषण मांडता. मल्टीलिंग्वल भारत 4.0 सहयोग से निर्माण एक सकारात्मक समाज का हाजो स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट हाजे वतीन. ही संस्था ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, वेगळे न्यूरोडायव्हर्जंट स्थिती आणि अपंगत्वान वावरता अशा भुरग्यांक, तरुणांक आणि कुटुंबांक समुदायांची महत्वाची भूमिका कितली गरजेची आसा हाजेर जागरूकता निर्माण करपाक वचनबद्ध आसा. ह्या वर्साचो आमचो विशय सगळ्यां खातीर सुरक्षीत सामाजिक जागो तयार करप ह्या कमिटमेंटचे प्रतिबिंब दाखयता. आमचो ठाम विश्वास आसा की समावेशन ही फक्त कुटुंबाची व तज्ञानाची जबाबदारी ना, समुदायांची खूप महत्वाची भूमिका आसा अशा वातावरणाची रचना करपाक ज्यातून प्रत्येक व्यक्तीक आदर, आधार आणि स्वीकृती मेळटा. आमकां रेडिओ उडान हांचे बरोबर भागीदारी करपाचो अभिमान आसा. आमचो ऑनलाईन रेडिओ पार्टनर म्हणून ते आमचे बरोबर मल्टीलिंग्वल भारताचो 4थो एडिशन साजरो करतात. ही सहकार्य आमकां वेगवेगळ्या प्रदेशांत आणि भाषांचो आवाज वाडोवपाक मदत करता आणि समावेशन आणि जागरूकतेचे संवाद विस्तृत श्रोत्यापर्यंत पावयता. आंतरराष्ट्रीय मातृभाषा आठवडो 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 साजरो करपाक आणि DEIB डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजन अँड बिलॉंगिंग म्हणल्यार विविधता, समता, समावेशन आणि आपलेपण ह्या भावनेचो सन्मान करपाक आम्ही भारतीय प्रादेशिक भाषांत संभाषणांची मालिका तुमचे खातीर हाडटा. ह्या संवादातून आम्ही विचार करपाक सोदता की आपली रोजची वृत्ती आणि सामाजिक व्यवस्था कशी चड समावेशक आणि आधारदायी जावपाक शकता. भारत हो विविधतेत एकतेचो देश आसा. अनेक संस्कृती, समुदाय आणि मातृभाषांनी भरिल्लो, पण एका समान एकतेच्या भावनेन बांधिल्लो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दीस 2026च्या निमित्तान आम्ही आठवडोभर चालपी संभाषणांची मालिका सादर करता, ज्या भारताचे समृद्ध भाषिक विविधतेचो आणि आमची समुदायांची ओळख घडवपी आवाजांचो सन्मान करता. आज आमच्या बरोबर आसात श्री सुदीप सुरेश, जे 37 वर्सां सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फिल्डान आशिल्ले. तातूंतली 20 वर्सां IBM मल्टीनॅशनल कंपनीन कामाक आशिल्ले आणि हाल्ली रिटायर झाले. तांचो धाकलो चलो ऑटिझम स्पेक्ट्रमर आसा. ताका लागून तांकां आजच्या विशयाबद्दल फर्स्ट हँड अनुभव आसा. श्री सुदीप आपले विचार आणि अनुभव आमच्या बरोबर वाटून घेतले. सुदीप सर, नमस्कार आणि आमची संभाषणाची मालिकेन स्वागत. नमस्कार, म्हजें नांव सुदीप. म्हज्या पुताक ऑटिझम आसा. हांव गेल्या 12 वर्सां ऑटिझम विशय जागरूकता करपाचें काम करतां. म्हजो पूत 3 वर्सांचो आसतना ऑटिझमचें निदान जाल्लें आनी आतां 24 वर्सांचो आसतना तो एक सुंदर तरूण जाला. ताजी काळजी घेवप हो एक शिकपाचो अनुभव जालो. म्हजो अनुभव ऑटिस्टीक भुरग्यांच्या नव्या पालकाक मदत करता. तांचे कडेन कशें वागचें तें तांकां शिकोवपाचें काम हांव करतां. सगळ्यांत पयलीं म्हाका खूब बरें दिसलें तुवें ह्या विशयाचेर डिस्कशन केलें तें. म्हजो पयलो प्रश्न, न्यूरो डायव्हर्जंट भुरग्यांच्या पालकांचे महत्वाची काळज्यो कितें आसतात? तुमचे कितें अनुभव आसा ते आमचे कडेन शेअर करता? हो प्रश्न विचारून तुवें बरें केलें. पालकांक सादारणपणेन संवादाचे अडचणी येतात. ही भुरग्यां आमच्या सारकें वागनात. केन्ना केन्नाय तांकां कठीण जाता. तें समजून घेवपाचें आनी सांबाळपाची गरज आसा. हाका कम्युनिकेशन चॅलेंजीस म्हणटात. आवय बापायक स्वता भावनीक थकवो येतलो हें नॉर्मल आसा. हाका इमोशनल एक्झॉशन म्हणटात. तुमकां इश्कोलान विचारतले, ताजे क्लासमेट्स तुमकां विचारतले, तुमच्या फ्रेंड सर्कलान विचारतले, तुमच्या कुटुंबान लोक तुमकां विचारतले तो असो कित्याक वागता. तुमी तांकां धीर दिवन समजावचें पडटलें. आनी एक मुद्दो आसा, सामाजीक एकसुरेपण. एकसुरेपण म्हणल्यार कितें? आमच्या भुरग्याक ताजो अर्थ कितें? जेन्ना आमच्या भुरग्यांक फ्रेंड्स जोडून मेळना, जेन्ना कोणाक तांचे कडेन उलोवपाची इच्छा नसता, जेन्ना ते सामाजीक मंडळाचो भाग नसतात, तेन्ना सामाजीक एकसुरेपण घडटा.
सामाजीक एकसुरेपण म्हणल्यार सोशल आयसोलेशन. आनी एक बेसीक प्रॉब्लम आसा, फायनान्शियल प्रॉब्लम्स. ऑटिस्टीक भुरग्यांचो पालकांक आर्थीक समस्या येतात. भुरग्याची थेरपी, दोतोराची फी, वखदाचो खर्चो हे सगळे भार वाडटा न्ही. हे सगळ्या परस त्रास दिवपी प्रश्न म्हणल्यार म्हजे उपरांत कितें, कोण पळयतलो म्हज्या भुरग्याक. आतां आमी उलयलें तें कम्युनिकेशन हर्डल्स, संवादाची अडचणी, इमोशनल एक्झॉशन, भावनीक थकवो, सोशल आयसोलेशन, सामाजीक एकसुरेपण, फायनान्शियल प्रॉब्लम्स, आर्थीक समस्या आनी म्हजे उपरांत कितें. आता म्हजो फुडचो प्रश्न विचारता. ज्या लोकांक ह्या स्पेशल भुरग्यांच्या वागणुकीची पद्दती खबर ना, ते ह्या पालकांक कशी मदत करूंक शकतात? कांय स्पेशल करपाची गरज ना. खरें म्हणल्यार मातशें संवेदनशील आसचें, भावनीक आदार दिवप. तुमी करपाक शकता ती सगळ्यांत बेस्ट गजाल म्हणल्यार फक्त समजून घेवप, न्याय दिवप ना. प्रॅक्टिकल मदत दी, एडवायस दिनाका. तुमी आतांच विचार केल्ले ते तांणी पयलींच करून पळयलां. स्वताक शिक्षण दिवचें. ऑटिझम म्हणल्यार कितें, ऑटिस्टीक भुरगीं कितें भोगतात हें आमकां कळपाक जाय. एम्पथी नॉट सिंपथी. समदुख्खी जाय, सहानुभूती नाका. पालक तुमचे कडेन सहानुभूती सोदना, फक्त तुमची समजूत आनी आपल्या भुरग्या खातीर आदार सोदता. सहानुभूती नाका, आदार जाय. हो आमचो भुरगो आसा न्ही, ताणें स्वता खातीर एक संवसार तयार केला आनी तो त्या संवसारान रावता. त्या संवसारान ताका सुरक्षीत दिसतात. त्या संवसारान तो कम्फर्टेबल आसा. आमच्या संवसारा कडेन संवाद सादपाक ताका कठीण जाता. म्हज्या मनाक आनी एक प्रश्न आयलो. ज्या पालकांक नुकतेच कळलें की तांकां एक स्पेशल भुरगें आसा, ते ही परिस्थिती कशी स्विकारूंक शकतात? आपल्या भावनांचें नियोजन करपाक आनी घरातले बाकीचे कुटुंब सदस्यांक संवेदनशील करपाक तांचो पयलो पावल कितें आसपा जाय? हो प्रवास तुमच्या कल्पनाचो न्ही जाणा, पूण हो प्रवास सुद्दां सोबीत आसा, फक्त वेगळो आसा. प्रक्रिया करपाक स्वताक वेळ दिवचो. आपल्या भावनांची धांवपळ करपाची गरज ना. डॉक्टर, थेरपिस्ट आनी ऑटिस्टीक भुरग्यांच्या पालकां कडेन उलोवप. स्वताक शिक्षण दिवचें. ऑटिस्टीक भुरग्यांचे पालक तुमकां अशें प्रॅक्टिकल नॉलेज दिवपाक शकतात जे पुस्तकां मेळचें ना. वेळ लायनासतना हस्तक्षेप सुरू करचो. स्पेशल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियरल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. आपल्या भुरग्याक मदत करपाक उपचार पद्दती आसा, ताचो उपयोग करप. आपल्या स्पेशल भुरग्यां खातीर आनी तांच्या भाव भयणी खातीर एक सुरक्षीत आनी आनंददायी वातावरण कशें तयार करपाक जाता, जेणे करून तांचे एकमेकां बरोबर बरें नातें तयार जातलें. आमचें कुटुंब आमकां सगळ्या परस लागीं आसता. आपलो प्रवास तांचे कडेन वांटून घे. जेन्ना ते समजतले तेन्ना आमी एकटे आसची ना. फ्रेंड्स आदार दिवपाक मदत करतलीं. आमचे समर्थक मंडळ वाडटले. समाज आमकां चड समजतलो. लेबलाचेर न्ही, भुरग्याचेर लक्ष केंद्रीत करचें. ताका ऑटिझम आसा, ताका ADHD आसा, ताका लर्निंग डिसेबिलिटी आसा, हें म्हत्वाचें न्ही. प्रत्येक भुरग्याक वाडपाची गती आसता. ताजी तुलना दुसऱ्या भुरग्यां कडेन करनाका. तुलना करून त्या भुरग्याचेर कितलो प्रेशर घालतात तुमीच डिमोटिवेट जातले. कितें फायदो? तो आपल्या गतीन वाडटलो. ताका स्वताच्या गतीन वाडनी. आनी शेवटी ज्या पालकांक अशी विशेष भुरग्यांची काळजी घेवची पडटा, वर्सान वर्स तांकां स्वताक प्रेरीत दवरप आनी सदांचे ल्हान ल्हान आनंदाच्या क्षणांचो उत्सव करप कितलो म्हत्वाचो आसा. पयलीं स्वता कडेन पळय. हें स्वार्थ न्ही, गरजेचें आसा. आमी मानसीक आनी शारिरीक रुपान बरें आसतना सगळें करूं शकता. आदाराची गरज आसल्यार मदत घे. तातूंत कांयच लज ना. स्वताक पयलीं पळय. तूं बरें आसा तर सगळें बरें आसा. हांव तुका एक सांगतां, आमी ऑटिस्टीक पालकांचो एक ग्रूप तयार केला. आमी च्या कॉफीचेर मेळटात, खबऱ्यो मारतात, आमी गाणे म्हणटात, रिलॅक्स करपाचें सगळें कामां करतात. हें खूब म्हत्वाचें. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. विसरूं नाकात. तुमच्या भुरग्यां खातीर तुमीच सगळ्यांत बरें. यू आर द बेस्ट फॉर युअर चायल्ड. बी पॉझिटिव्ह, बी स्ट्रॉंग, बिलीव इन युअरसेल्फ. देव बरें करूं. आमी श्री सुदीप सुरेश हांकां आज आपले मौल्यवान विचार आमकां वांटून दिल्या बद्दल आभार मानतात. तशेंच आमी ही संधी घेवन रेडिओ उडानाचे संस्थापक श्री दानिश महाजन आनी त्यांची टिमाचे
आमकां ह्या महत्वाच्या विशयाचेर आपले विचार व्यक्त करपाक हो प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानता. ह्या संभाषणाच्या शेवटाक आम्ही श्रोत्यांक एक सामायिक जबाबदारीचेर विचार करपाक आमंत्रण दिता. प्रत्येक व्यक्ती वेगळी आसा हे मान्य करप, वेगळेपण समाजाचो नैसर्गिक भाग आसा हे समजून घेवप, आपले भाषेत, वर्तनात आणि कृतींत आदर आणि समावेशन निवडप, समावेशक जागांक आदार दिवप आणि सगळ्यां खातीर सुरक्षीत, आदरयुक्त आणि स्वागतार समुदाय तयार करपाक आपलो वाटो उचलप. आम्ही तुमकां एक सोपी प्रतिज्ञा घेवपाक आमंत्रित करता. हांव समावेशक रावपाची आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाचो स्वीकार करपाची प्रतिज्ञा घेता. सुदीप सर, आमचे बरोबर ही प्रतिज्ञा घेतल्याबद्दल आभार. आमची आशा आसा की आमकां आयकुपी मंडळी बी ही प्रतिज्ञा घेतली आसतली. आमचो हो संभाषण आयकल्याबद्दल धन्यवाद. आमगेले आनी असले कार्यक्रमा खातीर जोडून रावप.